नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 15 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अरुणोदय सिकल सेल अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून सिकल सेल आजाराबद्दल जनजागृती, तपासणी, उपचार व समुपदेशनाच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती डॉक्टर प्रियंका निकोसे, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर रेल्वे यांनी दिली। सिकल सेल हा एक अनुवांशिक रक्तविकार असून या आजारात रक्तपेशींचा आकार बदलतो। त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन रुग्णाला वेदना, अशक्तपणा तसेच इतर गंभीर गुंतागुंतींना सामोरे जावे लागते। मात्र वेळीच रोगनिदान व योग्य उपचार केल्यास सिकल सेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतो, असे डॉक्टर प्रियंका निकोसे यांनी स्पष्ट केले। तसेच लग्नाआधी सिकल सेल तपासणी केल्यास पुढील पिढीस हा आजार होण्याचा धोका टाळता येतो, असेही त्यांनी नमूद केले। शासनाच्या अरुणोदय सिकल सेल अभियानांतर्गत मोफत तपासणी, आवश्यक उपचार व समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे। या अभियानाचा लाभ घ्यावा व सिकल सेल मुक्त भविष्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉक्टर प्रियंका निकोसे यांनी केले आहे। डॉक्टर प्रियंका निकोसे तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा सिकल सेल आजाराबद्दल आवाहन केले आहे। तर बघा। नमस्कार, मी आमदार प्रताप प्रतिभाताई अरुणभाऊ अडसड, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये अमरावती सुद्धा आहे, यामध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा उपक्रम चालणार आहे आणि यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, त्या सगळ्या आपल्या घरापर्यंत येतील। यामध्ये माझे सर्व नागरिकांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे की सिकल सेलचा आणि ॲनिमियाचा आजार ज्यांना असेल अशा सगळ्यांनीच यामध्ये सहकार्य करावं। ज्यांना नसेलही त्यांनी सुद्धा टेस्ट करता मदत करावी, कारण कुणालाही हा आजार असू शकतो आणि त्याचे फार गंभीर परिणाम होतात। आणि यामध्ये ज्या गरजू लोकांना गरज असेल त्यांना औषधं आणि रक्तपुरवठा सुद्धा शासनातर्फे मोफत केला जातो, ज्यामुळे जीवितहानी होण्याचं आपण टाळू शकतो। त्यामुळे माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत हे जे अभियान चालणार आहे, यामध्ये सर्व नागरिकांनी आपलं योगदान द्यावं, सहकार्य द्यावं व विभागातील जे स्वयंसेवक, जे अधिकारी, कर्मचारी आपल्यापर्यंत येतील त्यांना यामध्ये आपलं सहकार्य देऊन आपल्याच समाजामधून हा रोग निर्मूलन करण्याकरिता आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्या औषधोपचाराची गरज आहे व रक्ताची वेळोवेळी गरज पडते, ती सुद्धा मदत शासनाकडून मिळणार आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी या उपक्रमाला मदत करावी व सहकार्य करावं, अशी नम्र विनंती। धन्यवाद। मी वर्षलता हेमंत जाधव, सरपंच ग्रामपंचायत गुळखेड, पंचायत समिती चांदूर रेल्वे, जिल्हा परिषद अमरावती। आपल्या इथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत सिकल सेल 15 वेळा सुरू आहे। 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आपल्या आरोग्याची तपासणी आपल्या जवळील आरोग्य केंद्रामध्ये, PSC मध्ये आपल्याला सिकल सेलची तपासणी करून घ्यायची आहे। ही मोहीम 7 फेब्रुवारीपर्यंत असल्यामुळे या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, ही तुम्हाला सगळ्यांना मी नागरिकांना विनंती करते। धन्यवाद। तहसीलदार, चांदूर रेल्वे, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे। यामध्ये 0 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींची सिकल सेल करिता तपासणी व गरजेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहे। सदर मोहिमेमध्ये आपण सक्रिय सहभागी होऊन आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती व समुदाय सिकल सेल तपासणी, उपचार व समुपदेशन यासाठी प्रवृत्त करावे। सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती। नमस्ते।
मेरा नाम कौशल्या है, मैं वीडियो चांदुरई में. There is a special sickle cell anemia campaign that is happening across the state and it is happening in our taluka also. It is happening from 15th January to 7th February. In all PHC sub-centers in your Gram Panchayats, you will be given a special and free test for sickle cell anemia. And all people aged 0 to 40 years can come and get their test done there. It's a free campaign. It's a very important campaign which will help you identify the sickle cell anemia at the earliest, and hence the treatment and everything can start immediately for you. So it is a special free campaign. I wish all people take benefit of this campaign during this campaign period. Thank you. नमस्कार. अपने चांदूर रेलवे में सार्वजनिक आरोग्य विभाग की तरफ से राष्ट्रीय सिकल सेल एनीमिया निर्मूलन अभियान शुरू है. सिकल सेल ये एक आनुवांशिक रक्त विकार है, बट अगर इसको प्रॉपर तरीके से तपाशनी की जाए और उपचार किया जाए तो इसको कंट्रोल किया जा सकता है. तो अपने चांदूर में 15 जनवरी 2026 से 7 फरवरी 2026 तक सिकल सेल एनीमिया अभियान शुरू है. तो आप सभी से निवेदन है कि इस अभियान में पूरी तरह से सक्रिय सहभागी हों, अपनी जांच करवाएं, तपाशनी करवाएं और जो भी मार्गदर्शन चाहिए वो सभी मार्गदर्शन प्राप्त करें और सिकल सेल के उपचार में और उसको कंट्रोल करने में अपनी भागीदारी दें. सिकल सेल अभियान सिर्फ एक अभियान नहीं है, बल्कि अपनी आगे वाली पीढ़ी को निरोगी रखने का एक अभियान है. तो आप सभी से निवेदन है कि इसमें सक्रिय भाग लें. जो भी ज़रूरत है, जो भी कर्मचारी आपके पास आते हैं उनके साथ उनको अपनी पूरी माहिती दें, पूरी जानकारी दें और सिकल सेल की जो जानकारी आपको चाहिए वो जानकारी प्राप्त करें और इस अभियान में और इस बीमारी को अगली पीढ़ी तक जाने से रोकने में अपना योगदान दें. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य सिकल सेल अनेमिया निर्मूलन अंतर्गत या मिशन अंतर्गत 15 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारीपर्यंत हे मिशन राबवण्यात येत आहे. यामध्ये आपल्या घरी आशा सेविका, आरोग्य सेविका येणार आहे. त्यामध्ये आपल्याला जी माहिती विचारलेली आहे आरोग्यासंदर्भात ती सर्व माहिती त्यांना देणे बंधनकारक आहे आणि त्यांना सहकार्य करणे हे सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे. सिकल सेल हा एक विचित्र प्रकारचा आजार आहे. याकरता आपल्याला सर्वांना ज्या आरोग्य सेविका आणि आरोग्यसेवक आणि आशा सेविका ज्या आपल्याला मार्गदर्शन करतील, ज्या टिप्स देतील त्या टिपचे आपल्याला टिपच्या प्रमाणे त्यानंतर आपण या सिकल सेलमध्ये सर्व प्रकारचा त्यांना आरोग्यसंबंधित सहकार्य करावं लागणार आहे. कारण येणाऱ्या आपली जी पिढी आहे, येणारी पिढी हे स्वास्थ्य पिढी राहिली पाहिजे. त्याकरता या महाराष्ट्र राज्य सिकल सेल अनेमिया निर्मूलन मिशनला सर्वांनी सहकार्य करायचं आहे.